तर मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 26 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात की अर्जुन सचिनला रंगेहात पकडतो हॉटेलमध्ये. तो त्याचा कॉलर धरतो आणि त्याला खेचून बाहेर घेऊन जातो हॉटेलच्या. अर्जुन त्याला गाडीत बसवतो आणि कुठेतरी चाललेला असतो. सचिन म्हणतो, "काय झालंय अर्जुन? सांग ना मला प्लीज." तेवढ्यात साक्षीचा त्याला फोन येतो. अर्जुन त्याच्या फोनकडे लक्ष टाकतो, पण सचिन पटकन फोन कट करतो. अर्जुन सचिनला त्याच्या ऑफिसमध्ये घेऊन येतो आणि बराच वेळ असंच बसवून ठेवतो. सचिन जाम अस्वस्थ झालेला असतो. सारखं घड्याळाकडे आणि वॉचकडे बघत राहतो. अर्जुन म्हणतो, "काय झालं? जायचं आहे का कुठे तुला भेटायला कोणाला?" अर्जुन म्हणतो, "काय मीटिंग आहे का कोणाशी तरी? चेन्नईला, दिल्लीला की हॉटेल पर्लमध्ये?" सचिन म्हणतो, "हो, हॉटेल पर्लमध्येच मीटिंग आहे." "पण तू मला असं कॉलर बिलर पकडून सगळ्यांसमोर का घेऊन आलास? काय झालंय?" अर्जुन म्हणतो, "तुला खरंच कळत नाही की ॲक्टिंग करतोयस, अस्मितासमोर करतोस तशी रोज." अर्जुन म्हणतो, "काय करत होतास त्या मुलीसोबत?" सचिन म्हणतो, "अरे अच्छा, तू त्या मुलीसोबत मला बघितलंस का? अरे ती माझी कलीग होती टोरंटोची. तिकडे भेटण्याची अशीच पद्धत आहे, आम्ही एकमेकांना किस करतो." अर्जुन भयंकर चिडतो आणि त्याच्या एक कानाखाली लावून देतो. म्हणतो, "तुला काय वेडा वाटलो मी? मला काय कळत नाही की कलिगला कसं भेटतात आणि गर्लफ्रेंडला कसं भेटतात?" सचिन म्हणतो, "अरे अर्जुन, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे." अर्जुन म्हणतो, "तुझं नशीब चांगलं आहे की अस्मिताताई आता प्रेग्नंट आहे. नाहीतर तुला आत्ता मी इथे मारून टाकलं असतं आणि तिच्यासमोर फरफटत नेलं असतं. तेव्हाच्या तेव्हा काहीतरी तुझा सोक्षमोक्ष लावला असता. आणि जरी अस्मिताताईंनी तुला माफ केलं असतं ना, तरी मी तुला माफ कधीच केलं नसतं. हे तुझं नशीब चांगलं आहे. नाहीतर तुझ्यावर इमोशनल अब्यूजची केस टाकून तुला आता जेलमध्ये टाकलं असतं." हे सगळं ऐकून सचिन जाम घाबरतो. तो म्हणतो, "अरे पहिल्यांदा माझ्याकडून चूक झाली आहे, मला माफ कर." अर्जुन म्हणतो, "आता खरं सांग, कधीपासून चाललं आहे हे सगळं?" सचिन म्हणतो, "आम्ही ऑनलाईन भेटलो होतो आणि मी इथे इंडियामधून आल्यापासून माझं चालू आहे." अर्जुन म्हणतो, "अफेअर झाले, तुझी गर्लफ्रेंड आहे ती." सचिन म्हणतो, "अफेअर असं काही नाही, पण माझे संबंध आहेत तिच्यासोबत." अर्जुन म्हणतो, "म्हणजेच अफेअर चालू आहे ना? लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना, बायको प्रेग्नंट आहे म्हणून तरी पण?" सचिन म्हणतो, "अरे माझं अस्मितावर खूप प्रेम आहे, असं सगळं करू नको. तरीसुद्धा तू हे सगळं केलंस?" सचिन म्हणतो, "अरे आय एम अ पार्ट ऑफ युअर फॅमिली, प्लीज. मी आता तुझ्या फॅमिलीचा हिस्सा आहे." अर्जुन म्हणतो, "तरीसुद्धा तू हे सगळं केलंस. तुला लाज कशी नाही वाटत रे? तुझं नशीब चांगलं आहे, नाही तर तुला इथे जिवंत गाडला असता मी. एक गोष्ट लक्षात ठेव, आत्ताच्या आत्ता हे अफेअर बंद करायचं, त्या मुलीशी संबंध तोडायचा. नाहीतर मी सगळं फरफटत तुला घेऊन जाईन आणि सगळ्यांसमोर तुझी चूक ओपन करून टाकेन." सचिन म्हणतो, "ही शेवटची चूक माफ कर मला, प्लीज प्लीज." अर्जुन म्हणतो, "देवाकडे प्रार्थना कर की जर पुन्हा असा मला पकडलास तर तुला मारून टाकेन मी. जेलमध्ये पण टाकणार नाही, समजलं ना?" इकडे अर्जुन घरी येतो. तो जाम थकलेला असतो. सायलीला जरा प्रश्नच पडतो की ह्याला काय झालंय. इथे नागराज सुमनला ऑर्डरी सोडत असतो. "मला चहा दे, मला चहा दे." सुमन म्हणते, "माझी कामं झाली की देईन." नागराज म्हणतो, "तुला कळत नाही काय? ते कामं एवढी महत्त्वाची आहेत की माझा चहा तू थांबवलायस." सुमन म्हणते, "एक काम करते मी, खाली जाते, जेवणाच्या तयारीला लागते, तेव्हा चहा बनवेन." नागराज प्रचंड चिडतो आणि पटकन उठून तिच्या अंगावर धावतो. सुमन त्याचा हातच धरते आणि म्हणते, "यापुढे माझ्या अंगाला हात लावायचा नाही. मी तुमची बायको आहे, ठेवलेली वस्तू नाही आहे. आणि चहा हवा असेल तर चुपचाप खाली या. आणि हे काय तुम्ही दारू प्यायलात? यापुढे घरात दारू पिऊन यायचं नाही, नाहीतर ही गोष्ट मला भाऊजींच्या कानावर घालावी लागेल." इकडे सायली आणि अर्जुन त्यांच्या खोलीत बसलेले असतात. सायली बरंच काही काही बोलत असते, पण अर्जुनचं काही लक्ष नसतो. सायली पुन्हा येऊन त्याला विचारते की "अहो काय झालंय? सकाळीसुद्धा फोनवर तुमचं लक्ष वेगळीकडेच होतं आणि आत्ता पण आहे. काय झालंय? काही इश्यू आहे का?" अर्जुन तिला खरं काही सांगत नाही. तो तिला उडवून लावतो. नंतर सकाळी सगळे नाश्त्याला बसलेले असतात. कल्पना देखील अर्जुनशी काहीतरी बोलायला जाते, पण अर्जुनचंही काहीच लक्ष नसतं. अर्जुन एकदम शॉक होऊन विचारतो, "अस्मिता ताई कुठे आहे?" कल्पना म्हणते, "अरे असेलच ती, येतच असेल." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे ना, ती काही झालं नाही आहे ना?" कल्पना म्हणते, "काय होणार आहे? अरे ती मैत्रिणीशी बोलत होती, आता येईलच." तेवढ्यात अस्मिता येते. अस्मिता आल्यानंतर म्हणते, "अरे काय झालं?" प्रताप म्हणतो, "आता तरी घास उतरेल का तुझ्या घशाखाली?" अर्जुनला म्हणतो. अस्मिता म्हणते, "काय रे बाबा, माझी आठवण कशी काय काढलीस?" अर्जुन म्हणतो, "काय नाही अस्मिता ताई, तुला बरं वाटतंय ना?"
अस्मिता म्हणते, हो मला बरं वाटतंय. आज काय सूर्य दक्षिणेला उगवला का काय? नाहीतर अर्जुनला त्याच्या बायकोशिवाय कोणच दिसत नाही. माझी कशी काय आठवण आली? अर्जुन म्हणतो, हो हे खरं आहे. मला माझ्या बायकोशिवाय दुसरं कोणीच दिसत नाही. इनफॅक्ट मला माझ्या फॅमिलीशिवाय दुसरं कोणी दिसत नाही. आणि जर कोण त्यांच्या वाकड्या नजरेने पाहायला गेलं तर त्याचा जीव घेईन मी. अस्मिता म्हणते, अरे एवढा काय सिरियस झालास? मी तर मस्करी करत होती. अर्जुन म्हणतो, नाही नाही अस्मिता, ते काही नाही. आणि तो जेवणावरून उठून निघून जातो. सगळे आश्चर्यचकित होतात. सायलीच्या मनातही पाल चुकते. ती विचार करते की ह्यांना काय झालं असेल. इकडे तन्वी नागराजला त्या गॅरेजमध्ये भेटते. तन्वी नागराजला म्हणते, महिपतचे बिंडोक लोक कधी कामी येणार आपल्याला? नागराज म्हणतो, पुढे बोल लवकर. तन्वी म्हणते, एक काम करायचं. ती आधी लहानपणीची गोष्ट आपण ऐकायचो ना, की राक्षसाचा जीव पोपटात अडकलाय. आणि मग ती सगळा प्लॅन सांगते. प्रिया म्हणते की जर महिपतला आपण दाबात ठेवलं ना तर तो तुम्हाला पुन्हा कधीच त्रास देऊ शकणार नाही. तो कधीच तुमची पोल खोलणार नाही. कसा वाटला माझा प्लॅन? नागराज म्हणतो, प्लॅन तर छान आहे. मग तन्वी म्हणते, बरोबर, मग आता मला सांगा महिपतला तुम्ही कुठे अडवून ठेवले? नागराज म्हणतो, ह्या सगळ्यासाठी तू करतेस का हे सगळं? तुला काय मूर्ख वाटलो? मी काय सांगणार नाही आहे तुला. आणि त्याची चिंता करू नकोस तू. मी काय ते बघेन माझं माझं. प्रिया म्हणते, हे सगळं मी आपल्यासाठी करते आणि तुम्ही माझ्याशी असं वागताय? नागराज म्हणतो, हा जो तू काय प्लॅन सांगितलास तो सक्सेसफुल झाला त्याच्यानंतर मी बघेन. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात की साक्षीला एक चिठ्ठी मिळते. त्याच्यावर लिहिलं असतं, सावध राहा. नागराज मग महिपतला म्हणतो, उद्या जर हेडलाईन आली अशी की साक्षी जिवंत आहे, महिपत शिकरेची मुलगी, आणि तिला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल, तुला चालणार आहे का? महिपत हे ऐकून फार अस्वस्थ होतो. नंतर सायली अर्जुनला म्हणते, मला एक कल्पना सुचली आहे. नागराज काकांवरती आपल्याला नजर ठेवायची असेल तर आपण सुमन काकूंची मदत घेऊ शकतो. म्हणजे ते कधी निघतात, कुठे येतात, त्यांना कोणाचे फोन येतात, हे सगळं सुमन काकू आपल्याला सांगू शकते. मित्रांनो, तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.